नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्याने कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। आज आपण ज्योतिष शिका व तुम्हीच पहा तुमची कुंडली या सदराखाली आपण कुंडली शास्त्राचा अभ्यास करतोय। मागील काही व्हिडिओमध्ये मी स्थानाविषयी माहिती देतोय। प्रत्येक स्थानावरनं जातकाचं किंवा व्यक्तीच्या आयुष्यातल्या कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात हे मी सांगतोय। आज आपण दशम स्थानाचा विचार करणार आहे। दशम स्थानावरून काय काय गोष्टी पाहिल्या जातात हे मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी दशम स्थानाचे पर्याय नाव लक्षात ठेवा। दशम स्थान केंद्रस्थान, हे केंद्रस्थानातलं प्रमुख स्थान आहे। कर्मस्थान आहे, कर्माचं स्थान आहे आणि अर्थ त्रिकोणामधलं शेवटचं स्थान आहे। 2, 6, 10 मधले 3 नंबरचं अर्थ त्रिकोणातलं स्थान म्हणजे दशम स्थान आहे, लक्षात ठेवा। दशम स्थान हे केंद्रस्थान असून अर्थ त्रिकोणातील तिसरं स्थान आहे। या स्थानावरून जातकाची उत्पन्नाची मात्रा ठरवली जाते। हे कर्मस्थान असल्याने जातकाने स्वतंत्र व्यवसाय करावे की नोकरी करावी हे ठरवताना दशम स्थान फार महत्त्वाचं ठरतं। दशमातील ग्रह दशमेश याची भूमिका फार महत्त्वाची असते। लग्न स्थानाप्रमाणे याही स्थानामध्ये कोणता ना कोणता ग्रह असणं उत्तम ठरतं। जसं लग्न स्थानामध्ये कोणता तरी ग्रह असलाच पाहिजे, त्याप्रमाणे दशम स्थानामध्ये सुद्धा कुंडलीमध्ये ग्रह कोणता जरी असला तर तो अतिशय चांगली फळं देतो। पाप ग्रह एकटे असतील तरी खूप चांगली फळं देतात। त्यामुळे दशम आणि लग्नस्थान यामध्ये ग्रहांची बैठक असणं हे पत्रिकेचा दर्जा अतिशय चांगला ठेवतात, चांगला करतात, हे लक्षात ठेवा। लग्नस्थानामध्ये या स्थानामध्ये ग्रह असावेत। आता आपण दशम स्थानावरून काय काय गोष्टी पाहायच्या हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तुमच्या लक्षात आलं असेल हे कर्मस्थान आहे, त्यामुळे कर्म अनेक प्रकारचे असतात। ती सगळी कर्म, ते कर्माचं माध्यम, कर्माचा प्रकार, त्यामध्ये मिळणारे यश हे सगळं आपल्याला कुठून बघायचं तर दशम स्थानावर बघायचं आहे। त्यामुळे दशम स्थानावरनं नोकरी, व्यवसाय, शेती याचा विचार तुम्हाला केला जातो। हे कर्मस्थान असल्याने व्यक्तीकडून जगण्यासाठी करायला लागणारं कर्म हे कोणत्या स्वरूपाचं असेल याचा विचार हा दशम स्थानावरनं केला जातो। ते कर्म नोकरी, व्यवसाय, लघुउद्योग, मोलमजुरी, शेती, राजकारण यापैकी कोणतंही असू शकतं। या सर्वांचा विचार दशम स्थानावरून केला जातो। दशम स्थानावरून व्यक्तीला शेती, व्यवसाय व नोकरी यात लाभणारं वातावरण, तिथली अनुकूलता, प्रतिकूलता, संधी, संघर्ष, त्या वातावरणातील इतर व्यक्ती, मालक, वरचे अधिकारी, सहकारी यापासून होणारं सुखदुःख, थोडक्यात तिथलं वातावरण कसं असेल। आपण जिथं नोकरी व्यवसाय करतो तिथलं वातावरण पण चांगलं असलं पाहिजे। तर चांगलं नसेल तर आपल्याला ते कर्म करायला आवडत नाही की तिथं आपल्याला त्रास होतो। यासाठी आपल्याला वातावरणातील व्यक्ती, मालक, वरचे अधिकारी, सहकारी कसे असतील, त्या नोकरीमधलं वातावरण कसं असेल, अनुकूलता, प्रतिकूलता, संघर्ष या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला दशम स्थानावरून करायचा आहे। तसेच नोकरीतील वातावरण, वरिष्ठांची पटणं न पटणं, नोकरी व्यवसायामधली स्थिरता अस्थिरता, प्रमोशन, बढती याचाही विचार तुम्हाला दशम स्थानावरून करायचा आहे। दशम स्थान हे केंद्रस्थान आहे। हे समाजाशी जोडणारं, समाजाशी निगडीत असणारं स्थान आहे, समाजाची नाळ जोडणारं स्थान आहे। त्या दशम स्थानाचा सामाजिक दर्जासाठी किंवा सामाजिक स्टेटससाठी व्यक्तीसाठी फार महत्त्वाचं स्थान आहे। ह्या स्थानावरून त्या व्यक्तीचा सामाजिक दर्जा ठरतो। दशम स्थान हे समाजाशी निगडीत स्थान असल्याने व्यक्तीचा सामाजिक दर्जा, त्याची पतप्रतिष्ठा या स्थानावरून पाहिली जाते। त्याचबरोबर व्यक्तीचं कर्तृत्व, प्रमोशन, पदोन्नती, व्यक्तीला लाभणारा अधिकार, सामाजिक यश, कीर्ती, मानसन्मान, व्यक्तीला सरकारी क्षेत्रामध्ये होणारा मानसन्मान, तसेच राजकारण, समाजकारणाची आवड, त्यात मिळणारे यश अपयश याही गोष्टीचा विचार दशम स्थानावर केला जातो। म्हणजे दशम स्थान हे तुम्हाला सामाजिक दर्जा, पतप्रतिष्ठा ठरवणार आहे। त्यानंतर तुम्हाला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये इंटरेस्ट आहे का, असेल तर तुमच्या त्या कामामध्ये किती यश येईल, तुम्ही राजकारणामध्ये पुढे जाणार आहात का, त्यात तुम्हाला यश मिळणार आहे का, हे तुम्हाला बघताना दशम स्थानाचा विचार करायचा आहे। आजकाल राजकारण किंवा समाजकारण हे सुद्धा एक करिअरचं क्षेत्र झालेलं आहे। त्यामुळे त्याला एक करिअर क्षेत्र म्हणून बघायला लागलेत लोक। त्यामुळे त्याचाही विचार तुम्हाला एक कर्मस्थानावरून करायचा आहे। नातेवाईकाचा विचार केला तर दशम स्थानावरून आपण वडिलांचा विचार करतो। त्यामुळं वडिलांविषयी सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दशम स्थानात नक्की बघा। दशम स्थानानं पित्यामुळे लाभणारं वातावरण, वडिलांची सुस्थिती किंवा वाईट स्थितीमुळे होणारे फायदे तोटे, पितृभक्ती, वडिलांचं सौख्य, वडिलांशी पटणं न पटणं, वडिलांचा स्वभाव, वडिलांचं आरोग्य, वडिलांचं आयुष्य, थोडक्यात वडिलांबाबत सर्व गोष्टीचा विचार दशम स्थानावरून केला जातो। त्यानंतर राजयोगाच्या दृष्टीने दशम स्थान फार महत्त्वाची भूमिका बजावतं। जर नवम स्थानाचा संबंध दशम स्थानाशी कोणत्याही प्रकारे आला
तर हे स्थान राजयोगामध्ये भाग घेतं. त्या राजयोगाच्या दृष्टीने नवम आणि दशम स्थानाचा फार मोठा रोल आहे. आता या स्थानामध्ये शरीराचे अवयव कुठले येतात, तर गुडघे हा वन ऑफ द बिगेस्ट जॉईन इन द बॉडी. बॉडीमधला सगळ्यात मोठा सांधा कुठला असेल तर तो गुडघे आहेत. नंतर हाडे हे तुमच्या दशम स्थानामध्ये येतात. नातेवाईक कुठले असेल तर आपले वडील आणि सासूचा विचार तिथून केला जातो. आता हे शुभ आहे का अशुभ आहे, एक केंद्र स्थान असल्यामुळे हे अतिशय शुभ स्थान आहे, लक्षात ठेवा. दशम स्थानावरून फार गोष्टी नाहीत, तर व्यक्तीचं कर्म, शेती असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा लघु उद्योग असेल, राजकारण असेल, ह्याचा विचार करायचा आहे. त्यानंतर वडिलांचा विचार करायचा आहे. ह्या 2-3च गोष्टी दशम स्थानाकडे आहेत. दशम स्थान काय फार हे नाही, परंतु दशमामध्ये मात्र कोणते ना कोणते ग्रह पाहिजेत. पापग्रह असतील तरी ते चांगलं काम करतात. दशम स्थानामध्ये रवी असणं फार चांगलं असतं. मंगळ खूप चांगली फळं देतो. शुक्र, गुरु असे ग्रह, शनीसुद्धा दशमातला खूप बलवान असतो. दशमामध्ये कोणताही ग्रह जर स्वराशीमध्ये, उच्च राशीमध्ये, मूळ त्रिकोण राशीमध्ये असेल तर पत्रिकेचा दर्जा अतिशय चांगला होतो. दशम स्थानाविषयी तुम्हाला माहिती समजली असेल की निवेदन करतो. ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा आपला व्हिडिओ इतर नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट आणि ज्योतिषप्रेमींना शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल, तुम्हाला व्हॉट्सअप, मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा. मी नक्कीच तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपल्याला कुंडलीतील या 11व्या स्थानाचा म्हणजे एकादश स्थानाचा विचार करायचा आहे. एकादश स्थानावरून काय काय गोष्टी बघितल्या जातील हे मी तुम्हाला सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.